मम्मा मी फर्स्ट टाइम खाती है। खरंच खूप भारी। मम्मा 3 out of 3। 3 out of 3 काय? तिच्या 5 out of 5 असतं। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग। तर आज होता वीकेंड आणि वीकेंड असल्यामुळे सगळं अगदी निवांत चाललेलं होतं। मी उठलेली होती बट त्रिशा आणि राजेश झोपलेले होते। मलाही उठायला जरा लेटच होतं वीकेंड असला की, पण मी उठून जाते त्या दोघांच्या आधी। मग मी आले गॅलरीत, थोडा वेळ बसले, टाईम स्पेंड केला। तोपर्यंत त्रिशा पण उठली। मग त्रिशा ब्रश वगैरे करेपर्यंत मी आमच्या दोघींसाठी कोमट पाणी केलं, जे आम्ही तिघे पण सकाळी न चुकता पितो। वॉर्म वॉटर आम्ही तिघेही पितोच सकाळी, सो मी ते करायला घेतलं दोघींसाठी। राजेश अजून झोपलेले होते, ते लेट उठतात आणि मी पण काय म्हणत नाही की ठीक आहे रोजचं रुटीन आहेच, रोज लवकर उठणं आहेच, रोज ते आहे। सो सॅटर्डे संडे आमचं तिघांचं पण अगदी निवांत असतं। आम्हाला दोघांना पण ही सकाळी उठलं की गरम पाणी पिण्याची सवय पहिल्यापासून होती, बट त्रिशाला ही सवय लागेल असं आम्हाला नव्हतं वाटलं। बट सरप्रायझिंगली तिला पण सवय लागली आणि म्हणजे तीच रोज आठवण करते, आई गरम पाणी दे। तिचं ब्रश करून झालं की ती म्हणते आई गरम पाणी दे म्हणून। मग हे एक आम्हाला चांगली गोष्ट वाटते तिची। आणि तिचं पाणी वगैरे पिऊन झाल्यावर मी कालच डिंकाचे लाडू बनवले होते। पहिले बनवले ते संपले होते आणि त्रिशाने खूप आवडीने ते खाल्ले होते। मग मी काल पुन्हा बनवले आणि तिला रोज सकाळी तिचं पाणी वगैरे घेऊन झालं की मी हा एक लाडू तिला देत असते। आणि आता थंडीचं खाल्लेलं पण खूप चांगलं असतं। आणि वीकेंड म्हटलं की काहीतरी स्पेशल हे बनलंच पाहिजे। आमच्या घरात तरी तसंच आहे। तुमच्याकडे पण असंच आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा। म्हणजे आमच्या घरात हे दोघं वीकेंड असला की नॉर्मल भाजीपोळी खायला तयार नाही होत, नाही म्हणता वेगळं काहीतरी बनावं असं असतं। आणि मग म्हटलं आता काय बनवावं कळत नव्हतं आणि मग विचार केला की चला आज चाट बनवूया। खूप दिवस झाले चाटचं कुठलेच आयटम घरात बनवला गेले नव्हते आणि म्हटलं चला चाट बनवूया। म्हणून मी रात्रीच वाटाणा भिजत घातला होता, जो येलोवाला असतो आणि हिरवा, तो मी दोन्ही प्रकारचे होते माझ्याकडे। मग मी ते दोन्ही भिजत घातले होते रात्रीच रगडा बनवण्यासाठी। आणि मग आता इकडे लगेच मी ते वाटाणे आणि बटाटे पॅटीससाठी, आलू टिक्कीसाठी ते शिजायला कुकरमध्ये ठेवणार होते। तर थोडंसं मीठ घालून घेतलं त्या वाटाण्यामध्ये आणि पाणी घालून घेतलं की जेणेकरून ते पटकन शिजल्या जातील असं पाणी वगैरे घालून मी ते कुकरला 3 ते 4 शिट्ट्या घेण्यासाठी मी ते कुकरमध्ये ठेवून दिलं। आणि हे करतच होते तोपर्यंत राजेश पण उठले। मग ते फ्रेश होईपर्यंत म्हटलं चला एकीकडे कुकर लावूया आणि एकीकडे चहा बनवायला ठेवला मी लगेच। त्रिशा हेल्प करते मला, डिंकाचे लाडू केले ते भरते, काल बनवले होते। मम्मा असेच ना? हो 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 असेच। जो काही मेनू ठरला होता त्याचं एकीकडे प्रिपरेशनही चालू होतं आणि चहा पण झाला होता। मग म्हटलं चला मस्त बाल्कनीमध्ये बसून निवांत असा चहा घेऊया। रोज काय असं निवांत बसून चहा घेणं होत नाही, कारण सकाळची सगळी धावपळ वगैरे रुटीन जे चालू असतं ते चालू। बट वीकेंडला आम्ही मोस्टली ट्राय करतो की बाहेर निवांत बसून गप्पा करत असं चहा घ्यायचा। हे आम्हाला दोघांनाही खूप आवडतं आणि संध्याकाळी किंवा सकाळी आम्ही मॅक्सिमम ट्राय करतो वीकेंडला बाहेर गॅलरीत बसूनच चहा पिण्यासाठी।
चहा वगैरे घेऊन झाल्यावर मी लगेचच स्वयंपाकाच्या तयारीला लागले, कारण भरपूर पदार्थ बनवायचे होते, मग लेट होऊन जाईल म्हणून मी लगेच लागले. आणि हे माझ्याकडे काही कुकी कटर्स होते, म्हणजे माझे नाही आहेत, ते माझ्या फ्रेंड्सचे आहेत, काही कारणासाठी मी ते आणले होते. मग मला आठवलं की यार आपल्याकडे हे पण आहे. मग हे मस्त असे छान छान शेप्स यूज करून मी असे आलू टिक्कीचे काप बनवून घेतले. आणि 3 शेप होते त्याचे मी हे बनवून घेतले आणि खूप छान दिसत होतं ते. ॲक्च्युली लहान मुलांना हे असं शेप वाईज काही पदार्थ दिसले की त्यांना खायलाही मजा येते, मग म्हणून मी त्रिशासाठी म्हणून हे बनवले होते आज. भरपूर अशा टिक्कीज मी इथे बनवून घेतल्या होत्या वेगवेगळ्या शेपमध्ये. आणि छान ते हेल्दी बनण्यासाठी मी इथे तुपाचा वापर केला. शॅलो फ्राय करायचं होतं. तूप वगैरे घालून दोन्ही बाजूंनी मी ते मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतले. आणि ते होतच होते तोपर्यंत एकीकडे लगेच मी इथे रगडाची तयारी सुरू केली होती. आणि आलू टिक्की बनवून झाल्यावर मी लगेच एकीकडे दही वड्यासाठीचे वडे तळायला घेतले. वडे इतके टेस्टी झाले होते की ते नुसतेच खायला इतके छान लागत होते की राजेशने आणि त्रिशाने मी तळत होते तेव्हाच 1-2 वडे दही वडे बनवायच्या आधीच तसे नुसतेच खाल्ले. खूप टेस्टी झाले होते. आणि ते झालं तर इकडे रगडा पण माझा बनवून रेडी झाला होता. आता लास्टला राहिलं होतं ते म्हणजे पापडी चाट. मग मी ते लगेच बनवायला घेतलं. ह्यासाठी लागणारं दही मी बांधून ठेवलं होतं कारण मला घट्ट दही पाहिजे होतं. मग दही वगैरे सगळं असं छान सर्व केलं. त्याच्यावर ग्रीन चटणी जी पुदिन्याची असते ती, चिंचेची चटणी वगैरे असं सगळं मस्त प्रिपेअर करून घेतलं. आणि हे जे पापडी आहे त्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे. मी जे स्नॅक्स आयटम्सचे रेसिपी टाकली होती त्याच्यासोबत हे पण दाखवलं होतं, तर तुम्ही जाऊन नक्की चेक करा. आणि ही पापडी अशी नुसती खायला पण खूप छान लागते. आणि हे मी आत्ता जे चाट आयटम बनवत आहे त्याच्यासोबत पण खायला ती खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पापडी चाट, दही वडा, हे काय म्हणता आलू टिक्की नाही, आणि हे रगडा. अरे बापरे त्रिशा, काय काय मेनू आहे आज? आलू टिक्की चाट, दही वडा, हे आलू टिक्की, ही पापडी चाट, हे पापडी चाट आणि हे नुसतं आलू टिक्की. बापरे वाव, नाईस. त्रिशा स्टार्ट झालं तुझं? हा त्रिशाला तर वेळ नाही, खूप बनवलं तू. नाईस. मला आता टेस्ट करून सांगा. मी टेस्ट कशाचीच घेतलेली नाहीये. व्हेरी यम्मी. खरंच खूप भारी. पापडी चाट कसं आहे त्रिशा? मस्त. हे पण बघा ना. ओके, काय आहे? पापडी चाट. हां, दही एवढं थिकच काय? सगळंच भारी आहे. ते हे दे. यम, व्हेरी व्हेरी यम. मी विचारते ना 3 out of 3 दे. टाकलंय त्यात. दह्यात का? सगळं आहे. हो, दह्यात सगळं आहे. ते मिक्स करून घ्या हवं तर. मम्मा 3 out of 3. 3 out of 3 काय? तिच्या 5 out of 5 असतं. चांगलं आहे. नाईस. थांब मी देतो तुला. एव्हरीथिंग इज परफेक्ट. काहीच परफेक्ट आहे असं काहीच नाहीये, है ना? नाईस. ओके, एन्जॉय. थँक्यू. फक्त टिक्की पण खूप छान झाली आहे, म्हणजे तुपाचा प्रॉपर देत ठाट ठाट ठाट.
तुला स्टार पाहिजे की फ्लावर? ते खा पाहिजे. आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त असं चाट एन्जॉय केलं. सगळं खूप छान आणि टेस्टी बनलं होतं. मला वाटलं नव्हतं मला एवढे सगळे आयटम इतके छान जमतील असं, कारण व्हरायटी खूप होती. त्यामुळे मला वाटलं की कशात गडबड होते की काय, बट असं काहीच नाही झालं. सगळे पदार्थ एकदम छान आणि टेस्टी बनले आणि आम्ही तिघांनी पण एकदम पोटभर आणि मनसोक्त खाल्ले. काहीच उरलं नव्हतं, सगळं संपलं होतं. त्याला ब्रंच म्हणतात. त्यानंतर दुपारी थोडा वेळ आराम केला, फ्रेश झालो आणि संध्याकाळी चहा पिण्यासाठी बाहेर पडलो आणि मला नर्सरीतही जायचं होतं. मला नाही आवडत चहा बाहेर. हे ना, हे रोज संध्याकाळी इथे आमच्या इथे एक चहाचा स्टॉल आहे, तिथे येऊन चहा पितात. ऑफिसमधून आल्यावर 7ला येऊ देत, ऑफिसमधून 7:30ला येऊ देत, ते इथेच चहा पिणार. चांगलं आहे ना, तुला बनवायला लागत. मी तयार आहे ना पण बनवायला, मला काहीच प्रॉब्लेम नाही चहा बनवायला. गरज नाही. मग असं स्वयंपाकाच्या बाबतीत करत जा दोघं पण. ते नंतर बघू. चहा बनवायला तितके एफर्ट्स नाही लागत जेवढे स्वयंपाकासाठी लागतात. त्याचा धंदा झाला पाहिजे. त्याचा धंदा झाला पाहिजे म्हणून काय आपले पैसे स्पेंड करायचे का? आपण संगमनेरचे काय आहे का नाही, शेजार धर्म वगैरे काय पण. मग त्याच्यामुळे मी येतो. पत्नी धर्म पण बघत जा मग कधीतरी. तुला आता एवढं काम असतं, मग तो मी थोडासा विचार करतो. चहा बनवायला मला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही स्वयंपाकाच्या बाबतीत करू. अजून कामात काम किती वाढतं. मी तयार आहे ना. कोणतं बघते? पण छान आहे. हो ते पण छान आहे. पण हे बघ ना, हे जरबेरा बघ ना. जरबेरा छान आहे, पण मला काय वाटतं, ह्याला 1 किंवा 2 फुलं येणार. ते 1 किंवा 2 फुलं गेले की मग ते पानच दिसतात ना, तसं नको वाटतं मला. फुलं कंटिन्यू भरपूर पाहिजे. आणि हे ह्याला पण ऊन लागेल का? नाही, हे लागेल त्याला, फुलं नाही लागेल. फुलं असतात का त्याला कंटिन्यू? तर नर्सरीमधून काही प्लांट्स आम्ही घेऊन आलो होतो. माझे बाल्कनीमधले बऱ्यापैकी प्लांट्स खराब झाले होते, त्यांना काळजी तेवढी माझ्याकडनं घेणं नव्हतं झालं आणि मध्ये गावाला गेल्यामुळे त्याला पाणी पण घालायला कुणी नव्हतं, सो ते जळून गेले होते. मग म्हटलं चला सगळेच प्लांट्स नवीन घेऊया. सो ते आम्ही घेऊन आलो आणि आल्यावर नॉर्मल असं जेवण वगैरे केलं आणि मग सगळं घरातलं आवरून घ्यावं म्हटलं, कारण वीकेंड असला की सकाळी थोडं लेट उठणं होतं आणि मग घरात पसारा असला की तिथून पुढे तो आवरायला वेळ जातो आणि मग सगळंच लेट होत जातं. तर माझ्याकडे वेळही होता, सगळं घरातलं लवकर आवरून झालं होतं जेवण वगैरे. तर म्हटलं चला रात्री आहे थोडा वेळ, तर घरातलं सगळा पसारा जो काही आहे छोटा मोठा तो रात्रीच आवरून ठेवूया, म्हणून मी ते सगळं रात्रीच आवरून ठेवायला घेतलं. आणि येताना थोडाफार भाजीपाला आणि फ्रूट्स वगैरे पण आम्ही घेऊन आलो होतो. फ्रूट्स आमच्या इथे कंटिन्यू पाहिजे असतात, कारण आम्हाला तिघांना पण फ्रूट्स खूप आवडतात. त्रिशा पण खूप आवडीने खाते. सो फ्रूट्स आमच्या घरात एक दिवस जरी संपलेले असले की त्रिशा म्हणते आई फ्रूट्सच नाही आहे, आणि एकदम तिला असं बेचैन व्हायला लागतं की घरात फ्रूट्सच नाही म्हणून. सो आम्ही येताना फ्रूट्स घेऊन आलो आणि भाजीपाला घेऊन आलो आणि मस्त असं घरातलं मी रात्रीच सगळं आवरून वगैरे घेतलं. आणि घरातलं रात्रीच आवरलेलं असलं की सकाळी उठायला लेट जरी झालं तरी तितकं टेन्शन नाही राहत आणि वेळ पण वाचतो आणि फ्रेश पण वाटलं. उठल्या घरातलं आवरलेलं असलं की अगदी फ्रेश वाटतं. सो मी मस्त असा हॉल आवरून घेतला आणि लवकर झोपलो. वीकेंड असून पण आम्ही लवकर झोपलो होतो, माहीत नाही का, पण खूप आळस आल्यासारखं झालं होतं. सो आम्ही तिघे पण सॅटर्डे होता तरी लवकर झोपून गेलो होतो. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, मी बनवलेले चाटचे आयटम तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश रहा, काळजी घ्या, बाय.